टप्प्यात कर्जमाफी केली पाहिजे। वर्षी बजेटमध्ये 25 ते 30 हजार कोटी ठेवावं, सगळ्यांचे 7/12 3 टप्प्यामध्ये नील करून टाका आणि महाराष्ट्राचा इतिहास अख्ख्या हिंदुस्थानाला कळू द्या। वास्तविक पाहता केंद्र सरकारनं कर्जमाफी करणं गरजेचं आहे, परंतु राज्य सरकारनं ते अंगावर घेतलं असं आणि ही पण मागणी आम्ही करतोय 1996 पासून तर 2026 पर्यंत पुऱ्या महाराष्ट्राला 75,000 कोटी पाहिजे। बहुत बड़ी बात नहीं है। 8व्या वेतन आयोगामध्ये आता एका वर्षाला नाही म्हटलं तरी 1 लाख कोटीचा बोजा पडणार आहे कर्मचाऱ्यापोटी। 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 1 लाख कोटी 1 लाख कोटीचा बोजा तर मग 75,000 कोटी 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी काही फार मोठा आकडा नाही आहे, पण ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे। नगरपालिकेचा नगरसेवक किंवा जिल्हा वगळले होते, आता ते वगळणं गरजेचं आहे। बाकी सगळ्या शर्ती अटी ते वाचून दाखवत मी सेम टू सेम आहे, त्यात काही फरक नाही। थोडक्यात सांगायचं असलं तर OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुलेमध्ये सुटला आहे तो पुन्हा कर्जबाजारी झाला, त्याला घ्यावं। प्रोत्साहन निधी 1 लाख रुपये वाढवून तो 2 वर्षाची अट रद्द करावी। तिसरा असा आहे का ज्या विधवा भगिनी आहे, ज्या आमच्या खातेदार मयत आहे किंवा अपंग बांधव आहे त्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि या सगळ्यासोबतच महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेल्या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहे त्याच्या नावानं जे कर्जमाफीचा निधी आला नाही तो तत्काळ देण्यात यावा। ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकंदरीत सरकारसोबत बोलणार आहोत, सोबत आमची चर्चा होणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू। अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल। प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ। आता तुमचे प्रश्न असेल सत्तेत आहे तुम्हाला आंदोलन करता येईल का, तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आकडा 29,000चा आहे। असं नाही आहे का कोणा लोक म्हणतात कोणालाच भेटत नाही, असं नाही आहे। आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर 29,000 लोकांना, त्यापैकी 2-3 हजार कमी होईल, पण बाकीच्यांना कर्जमुक्तीचा लाभ भेटल। टोटल हां हां घ्या, हा फिगर तेव्हाचा नाही आहे, हा 1996 थकीत कर्जदाराचा फिगर आहे। माझ्याकडे जे एकोणीसशे 2026 एकदा हनुमानजीच्या नावाने जय राम होती ना। कसं आहे लोकांना काय वाटते ही कर्जमाफी बच्चूकडूनच जाहीर केली बा, आता जाहीर केली मुख्यमंत्र्यांनी, मी कशी जाहीर केली? बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, काही पत्रकारांचे फोन आले नाही, पण लोक असं समजतात का बच्चू कडू आता सत्तेत गेला म्हणजे प्रत्येक शब्दाला विचारला असेल आता हे टाकू का ते करू का, याले घेऊ का नाही घेऊ, त्याले घेऊ का नाही घेऊ, अशा पद्धतीच्या ज्या गैरसमज लोकांमध्ये आहे किंवा अल्पबुद्धी आहे त्यांनी थोडीशी काढून टाकली पाहिजे ना।
हे भाजप शिवसेने पण माहीत नाही आहे का नेमकी कर्जमाफी कशी येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यानं माझं म्हणणं असं आहे का तेव्हा आम्ही आभार मानले, आत्ताही आभार मानतोय, परंतु दुरुस्ती करणं महत्त्वाचं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहील, अख्खी शिवसेना उभी राहील आणि ताकदीनं आम्ही भांडू. संदेह नाही आहे. नाही, दिशाभूल कसं आहे, त्यांनी कर्जमाफी केली, त्यांना ते सोयीचं वाटलं, पण त्याच्यातल्या काही उणीव आहे. आता परदेशात जाऊन हे केली हे समजत नाही, ते या देशातले आहे का नाही हाच विषय आहे. त्यांनी परदेशातल्या शेतकऱ्याला कधी घेतल्या आणि ते त्यांनी जाहीर केलेले वाटतं. तपास संदर्भातही बोललो. मला असं वाटतं का पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ही योजना आहे, त्यांचे सत्व आणि तत्व दोनही जुळले पाहिजे. ज्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही ते कर्जमाफी करता तितका त्याला मान सन्मान भेटणं फार गरजेचं आहे. निवळ घोषणा होऊन चालणार नाही, तर किमान त्याचे किती फायदे तुम्ही सांगा. इतक्या शर्ती अटी टाका, प्रोत्साहन निधी देतो पण 2 वर्ष भरा, हे काय प्रकार आहे? हे थांबवलं पाहिजे. तुम्ही कर्जमाफीमध्ये 50,000 देताय, OTS मध्ये 50,000 देताय. म्हणजे महात्मा फुलेमध्ये तुम्ही इकडे कर्जमाफीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला इथं तुम्ही डावलत असाल तर चुकीचं आहे ना. तिथं काही चर्चा झाली नाही, लक्षात घ्या. तुम्ही ऑन कॅमेरा ते बैठक झाली होती, तुम्ही ते ऐकली असन. आणि त्यानंतर आपण CM साहेबाच्या मीटिंगला गेलो, तिथे मीटिंग झाली आणि मीटिंगनंतर त्यांनी 30 जून दिली का ठीक आहे अभ्यास करायला. आम्हाला तर ते मान्य नव्हतं, पण ते मान्य ठीक आहे. सरकारचे 2 शब्द ऐकले पाहिजे आणि कुठल्याही मागणीमध्ये 100% मागण्या पूर्ण होते असं तर नाहीच आहे. बोल मानो तेरी क्या इच्छा है तथास्तु, जो मिला है वो मिल जाएगा, असं तर होऊ शकत नाही. तुमचं कसं म्हणणं आहे, बटन दाबल्यावर लाईट लागलं पाहिजे. मी वारंवार परदेशी साहेबांना पत्र दिले, माझ्याजवळ पत्रव्यवहार आहे झालेला केलेला सगळ्या संदर्भातला. पण परदेशी साहेब आपल्या जोमात होते. ते परदेशी तुम्हाला नावातच परदेशी आहे राव, त्याच्यानं तो प्रॉब्लेम आहे ना. ते परदेशात जाऊनच हे सगळं धोरण आखलं त्यांनी. नाही नाही, असं म्हणता येणार नाही. 7-12 कोरा त्यांनी बोलले होते, त्यांनी कोरा केलाच पाहिजे, आमचाही आग्रह आहे. पण याचा अर्थ असा नाही काहीच दिलं नाही म्हणून असं म्हणता येणार नाही. आमच्याच मध्यवर्ती बँकेचे 4 वेळा कोरा म्हटला म्हणूनच तर आम्ही आंदोलन केलं ना. नाही नाही, असं म्हणत नाही, असं चुकीचं आहे. आता 2 लाख पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्याची आमच्या इथं 29,000पैकी 20,000 शेतकरी आहे, त्यांचा कोरा होणार असं नाही म्हणता येईल. माझं काय म्हणणं आहे का जितकं थकबाकीदार शेतकरी आहे त्यांना एकडाऊन नील करून टाका, चौका मारून टाका कर्जाच्या बाहेर. कसं आहे ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी होळी करावं का त्यांनी पूजा करावं का त्याची मिरवणूक काढावं हा आपला विषय आहे. तर त्यांनी ते करावं, त्याच्याबद्दल मला असं वाटतं का आम्ही यापासून पळवट काढले नाही. हम ठाम है, बिल्कुल ताकदीनं उभं राहू शेतकऱ्याच्या बाजूनं, कोई पीछे आने वाले नहीं है हम. बिलकुल. आता अधिवेशनात काय उत्तर भेटते ते पाहू. अधिवेशनात जर उत्तर भेटलं नाही, जून महिन्यात अधिवेशन आहे आणि एवढं मोठं शस्त्र अस्त्र शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं, त्याचा वापर बच्चूकडे पुरा करेल. आर पारची लढाई सभागृहात लढल, त्या भिंती हादरून टाकू सभागृहातल्या, त्या ताकदीनं आम्ही लढू. आणि ते झालं नाही तर पण रस्त्यावर उतरू.
तो वेळ जाऊ द्या ना, मी आहे ना, तुम्ही काय चिंता करू नका. आता झाली असती तर नसती तर याच्यावर जाऊ नये. क्या करना है वो सोचना पड़ेगा हमको. ते मला विचारल्यापेक्षा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे, आग कोण लावता. अरे आंदोलन हा जिवंतपणा है, लक्षात घ्या. अगर जो मर्द है और लड़ते हैं वही तो भारत को जिंदा रखते हैं यार. आंदोलन करणं म्हणजे या देशातला जिवंतपणा आहे. तो जिवंतपणा आम्ही नेहमी ठेवू, जिवंत ठेवू. हां हां, तोच तो उमेदवार आहे आता काँग्रेसचा. काँग्रेस बँकेची कारवाई आम्ही, मला वाटते नाही, उपाध्यक्षाला माहित असेल ह्या बाबतीत. हे बारीक त्यांचं नॉलेज चांगलं आहे. तो जुना करार आहे की आजचा करार नाही आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून करार नाही आहे. तो ज्यावेळेस सन्माननीय बबलूभाऊ देशमुख या बँकेचे अध्यक्ष होते, ज्या अध्यक्ष आहे त्यावेळेचा करार आहे. आणि तो काही मालक स्वतः नाही आहे, तो तिच्यातला वर्किंग पार्टनर आहे. तो तिचा एक कर्मचाऱ्यासारखा वर्किंग पार्टनर आहे. आणि तो 6-7 वर्ष करार आहे. तो करारही त्याचा आता पूर्ण संपला. आमचं सॉफ्टवेअर चांगलं चालू आहे. त्याच्यामुळे त्याचा आता बँकेची कुठला संबंध आहे असं मला वाटत नाही. प्रकरण मिठाचा विषय नाही ना, यात काही वाद काय म्हणणं आहे, तुम्ही पेपरावर मिटवू नका. बस झालं काम, चालू ठेवा. मग आम्ही चालू ठेवतो. अरे शिवसैनिक म्हणून मोठी वर्णी आमची लागलेली आहे. आणि शिवसैनिक असण्यावर मंत्री असणं हे आमच्यासाठी काही गौण आहे. हम ऐसे लढेंगे, मंत्री भी देखते रहेंगे. आता आम्ही विधान परिषद पोटे साहेबांना आम्ही निवडून आणणार आहोत, दणक्यानं, बिलकुल मजबूतीनं. काही फिकर नका करू. जरी आमच्या विरोधात भाजपा अर्धी असन ह्या राज्य जिल्ह्यातली, तरी पोटे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, सुपारी घेतली आहे. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आम्ही इथं उभारणार आहोत. त्याचं भूमिपूजन लगेच होणार आहे. छत्रपती शिवरायानं काय म्हटलं होतं तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी राहता कामा नये. हिंदू मुसलमान की बात नाही, आम लोगों की बात आहे. आणि त्या शिवरायांचा पुतळा आम्ही इथं उभारणार आहोत. बँकेतच नाही तर दुसरे बँकेत कुठे बँकेत आमची हा दादा बँकेपर्यंतच आहे सध्या. महानगरपालिका आल्यावर मग उभारू, कुठे उभारायचं आहे. क्या केंद्र सरकार जो है राहुल गांधी से डरती है, उनका समर्थन करते हुए जोरदार केंद्र सरकार ने हमला किया है. पूरे महाराष्ट्र में कांग्रेस कहाँ है बताओ. 6 तो विधान परिषद अब अनपढ़ हो गए. कांग्रेस लड़ने को तैयार नहीं, फुटपाथ पर नहीं है, मैदान पे नहीं है. तो कहाँ केंद्र की बात कर रहे हैं. महाराष्ट्र के अंदर कांग्रेस कहाँ है. 6 जगह अविरोध हो गई है भाजपा और शिवसेना. तो जिस महाराष्ट्र में राउत जी है, उस महाराष्ट्र की बात सोचो. उसके बाद उनका भी शिवसेना का उबाटा का एक कोई है, उसने भी विड्रॉल लिया है. तो तुम भी पैसे का खेल है. तो भाई हम आपको कम होंगे तो हम भेज देंगे आपको, कितने होना तो बता दो. हाँ, महाराष्ट्रात जिल्ह्यातच काय तुम्ही असा कॅमेरा सगळीकडे फिरवा थोडासा. हां, कायचं त्याच्यात कोण आवाज नाही उठवला. विनाकारण आवाज उठवते आजकाल लोक, कारण नसताना उठत होते. त्यांच्या सगळ्या 380 त्याच्यात हिंदू मुलींवर अत्याचार झाला असं सांगितलं गेलं. जे काही आहे त्याला तर चिरफाड केला पाहिजे, चौरंगा केला पाहिजे. ज्या पुट्ट्यानं हे केलं त्याचा चौकात येऊन छत्रपती शिवरायासारखा चौरंगा केला पाहिजे. पण मला असं आहे का कोणतंही प्रकरण तुम्ही धर्मावर नेऊ नका. आखरी मुलींची बदनामी होतं ना. आता अचलपुरात येताना लोक मुली पाहताना विचार करतं का बाबा हे त्याच्यात तर नाही आहे. मोठी अडचण होतं. असं होऊ नये. जे काही वक्तव्य करत असेल त्याचा
आम्ही पाहतो दुष्परिणाम समाजावर माध्यमावर पडत असेल, गावावर पडत असेल तर ते चुकीचं आहे. मग भाजपने जे त्याला हवा दिलेली आहे हे चुकीचं केलं का? आता तुम्हीच सांगितलं 10 डाव का हे चूक आहे. तुम्ही आता हे चुकीचं दिसतं आहे का? कारण नसताना आपण हिंदू मुली असं केलं तर त्याच्यामुळं बदनाम तर हिंदू मुली झाल्या ना, लक्षात घ्या ना. तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही पत्रकार, काही लोक 24 तास पत्रकारिता डोक्यात असते. थोडंसं त्या प्रकरणामध्ये आपण देश म्हणून पाहिलं पाहिजे, समाज म्हणून पाहिलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे ना. आता तिथं आग लावायचं तुम्ही करत असाल तर काय कसं होणार आहे? कोणी असो, नेता असो का पत्रकार असो, आग बुझण्याची. पत्रकार कधी आग लावत नाही. वा वा, पत्रकाराला जर आग चिंता भेटला तर त्याचा आम्ही तुम्ही सांगतो, तुम्ही फक्त एवढा इस्तो दिसला पाहिजे, त्याची जर आग जर केली नाही तर मी असे कित्येक उदाहरण सांगतो. सरकारी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा प्रकट केली. यावर आशिष शेलारने एक वक्तव्य केलं. बच्चू कडू काय बोलतात यावर नियंत्रण शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे. बच्चू कडू बोलत असतील तर गैरसमज यावर शिंदे साहेब बोलतील. नाही, माझं काय म्हणणं आहे का शिवसैनिक म्हणून आम्ही शिंदे साहेबालाच मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काय MIM व्हावा असं म्हणून का? काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणा? हमारे दिल में, मन में, पूरे रग रग में शिवसेना है और शिवसेना का मुख्यमंत्री बनाना है. 2029 मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असं सध्या तरी शिवसेनेची दिसते, म्हणजे प्रचार. आमची दिसत नाही. पण 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं सैनिकांना वाटत, पण देवेंद्र फडणवीस झाले, त्यामुळे दगाफटका झाला असं वाटतं तुम्हाला? 2000 आता मी आता आलो त्याच्यावर बोलणार नाही. इथून मी समोर बोलत जाईन. मागचं काय बोलू आता? मागचं काय तुम्ही हळामासाचे ओरिजिनल शिवसैनिकच आहे. शिवसैनिक अरे 25 वर्ष येऊन गेले बाबा. 25 वर्षात सगळं बदललं. आता पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आलो आहे. शिवसेनेचं प्राथमिक समाज पहिले आला, त्याचा रगरगाट होतो नाही, शिवसेनेचं रक्तच आहे असं शिवसैनिक बोलतात. हां, तुम्ही ओरिजिनल शिवसैनिकच आहे ना. मग नाही कोण म्हटलं? हा, माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता त्याच्यावर आहे. हा शिवसेना म्हणून पाहिन, तुम्ही प्रहारमधून पाहिन, हे शेतकरी म्हणून पाहिन, दुसरा मजूर म्हणून, कोणी दिव्यांगाचा भिडू म्हणून पाहिन. आता काय सगळ्याच्या कानात जाऊन सांगू काय हे म्हणून पाय म्हणून? माझ्या हाती विदर्भ मतदार अग्रमानांचे वृत्तपत्र अमरावतीत आहे. सुंदर एक बातमी आहे की मंत्री जर चुकत असेल तर त्याला कोपलेश्वर होऊ नये. हे बाळासाहेबच बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे. और शिवसेने का DNA वही है. दुसरा ते तपासा तुम्ही. विरोधी पक्षाला एक पोलीस देऊन राहिले असं वाटत नाही. नाही नाही, असं किस्सा काही नाही आहे. कसं आहे, मी पहिलेच सांगितलं, आमच्या हातात पक्षाचा झेंडा आहे, डोक्यात शेतकरी आहे, मजूर आहे, दिव्यांग आहे. डोक्यात काय महत्त्वाचं आहे आणि ते डोक्यात आहे ते बोललो आहे, त्यात काय गैर काय. पण ते मंत्री नावाचा तिथं दुसरा माणूस आहे, मंत्री नाही आहे तो मंत्री तिथं नावाचा आम्हाला तिकडे त्रास देत होता शिवसैनिकांना, त्या मंत्र्याबद्दल बोलला आहे. तो आडनावानं मंत्री आहे. तुम्ही भलकोणताच मंत्री घेतला. हा, मला वाटतं स्वागत करणार नाही पण दुरुस्ती करावी. ठीक आहे, आता बस करणार सगळं काय आजच विचारता काय? हा तुम्ही हा, चला एक मिनिट. कायची गिफ्ट ते काही नाही, वाटले ना मग आपण? वाटले हा, नाही नाही, काही नाही. सर्व पत्रकार महोदय इथं आलात आणि तुम्हाला एक अजून माहिती देतो की बच्चू भाऊंनी जे पत्रकार परिषद घेतली कर्जमाफीच्या संदर्भात, त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी मुख्यमंत्री महोदयाचे, शिंदे साहेबांचे आभार मानले आणि या अधिवेशनानंतर ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याच्यासाठी आमच्या संचालक मंडळांनी, आमच्या सर्व 11 लोकांच्या संचालक मंडळांनी असं ठरवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारायचा आणि त्याच्या उद्घाटनासाठी आणि त्याच्या सत्कारासाठी इथं शिंदे साहेबांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना
आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इथे आमंत्रित करून त्यांनी जी शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर केली त्याच्यासाठी त्यांचा आमच्या बँकेच्या वतीनं सत्कार घ्यावा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन घ्यावं अशी आमच्या बँकेची मानस आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना अजूनही काही न्याय देण्याचं काम बच्चूभाऊच्या माध्यमातून आणि काही मागण्या शेतकऱ्यांच्या त्यांच्यापर्यंत मांडता आल्या पाहिजे यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत. 1-2-3 महिने लागतील, आणि कारण की अजून बच्चूभाऊचं अधिवेशन झाल्यानंतर ज्या काही दुरुस्त्या बच्चूभाऊंनी सुचवल्या आहे त्या आल्यानंतर आणि 2-3 महिने आम्हाला काम करायला सुद्धा लागणार आहे. या 2-3 महिन्याच्यात आमचा कार्यक्रम होईल. त्यांचे आभार मानासाठी, सरकारचे आभार मानासाठी बँक काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या बँकेत आणि शेतकऱ्यांसाठी या बँकेत काहीच कमी नाही. आणि सर्व पत्रकारांना भोजनाची व्यवस्था केली. आपण सर्वांनी भोजन करून जावं ही आमच्यातर्फे तुम्हाला